कारण चांगलं आयोजन केलेलं आहे. 10 दिवसाचं आयोजन आणि त्या 10 दिवसामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्येच त्यांनी आज सामाजिक सेवा करणारे जे सर्व क्षेत्रामध्ये असतील, म्हणजे जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतील, अग्निशमक दलामध्ये असतील आणि कला क्षेत्रामध्ये असतील, या सगळ्या लोकांना त्यांनी इथे समाजरत्न पुरस्कार देऊन सत्कार केला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांचा मान सन्मान केला. हे खरोखर या संस्थेचे एक चांगला उपक्रम आहे. 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी वैचारिक गोष्टीचं आयोजन केलेलं आहे. वैचारिक जे खाद्य आहे, म्हणजे इथे खाद्याचे स्टॉल आहेत, ते खाद्याच्या स्टॉलबरोबर वैचारिक खाद्य सुद्धा लोकांना देणं गरजेचं आहे. खाद्याच्या बरोबर वैचारिक खाद्य सुद्धा या विचारमंचाच्या माध्यमातून दिलेलं आहे. उद्या त्यांनी एक अत्यंत ज्वलंत असं विषय घेऊन नाटक बसवलेलं आहे आणि ते नाटकाचे विषय सुद्धा एवढे छान आहेत, म्हणजे त्याचे टायटल जे आहेत त्या टायटलच्या माध्यमातून असं चांगला बोध होतो. अशा पद्धतीने जे आयोजन केलेलं आहे ते संपूर्ण आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जयंतीच्या सर्व जनतेला मी हार्दिक शुभेच्छा. मी सर्व महापुरुषांना तिला वंदन करतो. पंचसांस्कृतिकच्या माध्यमातून गेली 2009 पासून आम्ही अनेक उपक्रम करतोय. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे फाटकाजवळ, तो बहुजन पंच समन्वय समितीच्या माध्यमातून 5 डिसेंबर रात्री 12 वाजता बाबासाहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम करण्याचा आम्ही सुरुवात केली. बाबासाहेबांची अस्थी घेऊन त्या ठिकाणी आलो. अखंड मीरा भाईंदर बहु समाजाच्या त्या अस्थीचे दर्शन आलो. अनेक उपक्रम ह्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या वर्षी माझ्या सहकार्यांच्या विचारलं आणि माझ्या डोक्यात आलं की अनेक जयंत्या करतात, अनेक नियम काढतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सगळे महापुरुष महामायांचा विचार ह्या भीमजोत्सवच्या वतीनं त्यांचे विचार लोकांमध्ये पोहोचावं हा एक माझा उद्देश होता. मला ह्या बंधनातून की जत्रा भरतात, लोक कमवतात, पण तो माध्यम माझा नाही आहे. जे महापुरुष आहेत, ज्या महापुरुषानं बहुजनासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, त्यांचे विचार लोकांपर्यंत ह्या माध्यमातून पोहोचावं हा एक माझा उद्देश होता. बाकी याच्यामध्ये माझं काही साध्य नव्हतं आणि हा कार्यक्रम राबवताना खूप त्रास आहेत. परंतु ज्यांच्या पक्षात मी काम करतो एकनाथ शिंदेचा आणि माझे मंत्री प्रतापजी सरनाईक ह्यांचा हात माझ्या डोक्यात असल्यामुळे हा कार्यक्रम औंधामध्ये अति उत्साहाने पार पडतोय. कारण ह्या ठिकाणी गेल्या 15 दिवसापूर्वी थोडीशी झोपडपट्टी आग लागली आणि मोठ्या मीरा भाईने वादळ निर्माण झालं. त्या वादळामध्ये की इथे तेल बांधता येणार नाही, कुठलाही पदक ठेवणार नाही, तुम्हाला मंदिर बांधता येणार नाही आणि बांधला तर पदर राहायला पाहिजे, ते लोखंडी थांबत पाहिजे. ऐकताना बसलो मी, पण तो ऐकताना मला काहीच झालेलं नाही. ज्यावेळेला माझ्याबरोबर प्रशांत साळवी, आमचे मिलिंद जाधव, मी स्वतः होतो, त्यांनी सांगितलं ऐकताना की हा कार्यक्रम माझा जयंतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला गारबोट लागणार नाही आणि मीरा भाईंदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब जयंती करत असताना कुठलाही संघर्ष त्याचा गारबोट लागणार नाही याची दक्षता इथल्या आपल्याला ऐकताना आणि प्रशासन घ्यावी सक्त दम आमच्या साहेबांनी दिला. मग पुढील अधिकारी असेल, महानगरपालिका अधिकारी, आजपर्यंत मला या दिवसामध्ये महानगरपालिकेचे सर्व अधिकारी तर पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मला खरंच भर भरून सहकार्य केलंय, त्यांचा मी ऋणी आहे. आणि माझ्या पंचसांस्कृतिक वतीनं तमाम शाखा आहेत आमच्या त्या दिवशी माझ्यावर आहेत, मी त्यांच्यावर आहेत. या सगळ्यांचा आशीर्वाद हा एवढा मोठा कार्यक्रम उभा करू शकलो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. की आम्ही बघतो, प्रत्येक ठिकाणी बघतो की प्रत्येक गाण्यांचा कार्यक्रम चाललेला असो, तर कुठे कवी संमेलन चाललेलं असतं, आणखीन काय काय वेगळ्या प्रकारचं. परंतु आज मी हा जो कार्यक्रम पाहिला तो हा भीमोत्सव बघून मला खरोखर मला फार समाधान झालेलं आहे. हा आगळा वेगळा कार्यक्रम, एक भीमोत्सव, एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम इथे होत आहे आणि अशा प्रकारे झालंय. कारण या मीरा भाईंदरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत आणि त्यांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम असला पाहिजे असं मला वाटत होतं आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आमच्या शिर्के साहेबांनी घेतलेला आहे. या ठिकाणी बौद्ध समाजाचीच माणसं नसून या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी बहुजन समाजाची लोक सुद्धा येतात. बाबासाहेबांचं एक ब्रीद वाक्य होतं की शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिवाळी आणि दसऱ्यासारखी साजरी करावी, परंतु आनंद शिर्के आणि त्यांची सर्व टीम या लोकांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दिवाळी आणि दसऱ्यासारखी साजरी केली. एवढंच आजच्या प्रसंगी सांगून या ठिकाणी मी एक ॲडव्होकेट, आता मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये मेंबरशिप घेतली, त्यांनी या ठिकाणी माझा एक सत्कार केला. मला भीमरत्न पुरस्कार या विभागाचे आमदार आणि राज्याचे RTO मिनिस्टर, परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या हस्ते त्यांनी माझा सत्कार केला. भीमरत्न मला पुरस्कार दिला. मला आवर्जून त्या कार्यक्रमाची आठवण राहील.